सोलापूर प्रादेशिक सहसंचालक यांच्या कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादकांचे आंदोलन जे त्या ठिकाणी सुरू झाले आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय खरं तर स्वाभिमानी आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी या साखर सहसंचालकांच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि जे थकीत ऊस बिलं आहेत हे ऊस बिलं आम्हाला मिळावेत या मागणीसाठी या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते जे जमलेले आपल्याला पाहायला मिळतात। काय नक्की मागणी आहे, कशासाठी तुम्ही इथे आलेले आहात? यावर्षी गाळप हंगाम जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेला आहे, तरी सोलापूर जिल्ह्यातली आज फेब्रुवारी अखेरपर्यंत 500 कोटीपेक्षा जास्त थकबाकी थकलेली आहे। एका बाजूला मागच्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आहे। सिन्हाकाठीला जो पूर आला होता, महापूर आला होता, त्याच्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। अशात फक्त शेतकऱ्याला एकच आधार होता, तो म्हणजे ऊसाचा, जो वर्षभर शेतात ऊस गाळला, त्याचं घाम गाळला आणि त्याच्यातून ऊस पिकवला। त्या ऊसाचे आज कारखान्यात जाऊन 3 महिने झाले। 15 नोव्हेंबरपासूनची ऊस बिले आता मिळालेली नाहीत। खरं तर निवडणुका होत्या, या निवडणुकामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला जिल्ह्यातील अनेक कारखानदार किंवा कारखानदारांच्या घरातील उमेदवार निवडणुकीत होते, त्यामुळे आम्हाला वाटत होतं की यावर्षी आंदोलन न करता निवडणुकीच्या माध्यमातून हे कारखानदार सहसाचे पैसे देतील, परंतु जे स्वतः उमेदवार होते किंवा ज्यांच्या घरातले उमेदवार होते अशा कारखानदारांनी सुद्धा ऊस बिले जमा केलेली नाहीत। शेतकऱ्यांच्या असंतोषाची किंवा त्यांच्या संतापाची वाट बघत आहेत का? शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट बघत आहेत का कारखानदार? खरं तर या ठिकाणी जे आम्ही साखर संचालक कार्यालयात आलो आहेत, या ठिकाणी असणारे जे अधिकारी आहेत, आज आम्ही त्यांना 4 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं। त्या संबंधित साखर संचालक आज आष्टेकर साहेब यांनी या ठिकाणी हजर असणं गरजेचं होतं, परंतु या ठिकाणी आले नाहीत। त्यांच्याच निष्काळजीपणामुळे, त्यांच्या कर्तव्याच्या काम त्यांनी पूर्ण न केल्यामुळे गोकुळ कारखाना या जिल्ह्यातला एक कारखाना आहे, त्या कारखान्याने मागील वर्षाची ऊस बिले अद्याप दिली नाहीत। तरीसुद्धा त्या कारखान्यावर मागच्या वर्षी RRCची कारवाई झाली होती, त्या कारखाना सील होता। त्याच कारखानदारांनी तो सील तोडून कारखाना चालवला। आजवळ 2-2.5 लाख टनाचं गाळप केले। सर्वसामान्य शेतकऱ्यांचे या वर्षीचे पैसे अडकलेत, मागच्या वर्षी पैसे अडकलेत, त्याला जबाबदार कोण? हे संबंधित अधिकारी त्याच्यात त्यांच्या कर्तव्य बजावले नाही, त्यांनी काम चुकारपणा केला आहे। त्यांच्या निष्काळजीपणामुळे आज शेतकरी मेटाकुटीला आलेले, आत्महत्येची वेळ शेतकऱ्यावर आले। त्यामुळे ह्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, कारखानदारावर तात्काळ कारवाई करून आम्हाला ऊस बिले जमा करा, या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे। आज आम्ही जोपर्यंत कारखानदारांना कारवाई करत नाहीत किंवा आम्हाला शेतकऱ्यांना ऊस बिले जमा होत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, ही आम्ही भूमिका घेतलेली आहे। काय भूमिका आहे, काय इशारा आहे अधिकाऱ्यांना? या ठिकाणी अधिकारी जर आले नाही ते आष्टेकर साहेब, माझी पोलीस बांधवांना विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्यांची पोर आहे, आम्ही शेतकरी म्हणून आज माळशिरस तालुक्यातून आम्ही इथपर्यंत आलो की आमच्या थकीत ऊसाची FRP आमच्या शेतकऱ्याला मिळावी। माझी पोलीस बांधवांना विनंती आहे की तुम्ही त्या अधिकाऱ्याला बोलावं आणि आमचं जे काय आहे ऊसाचं थकीत बिल त्याच्यावर काय कारवाई करणार आणि आमचे पैसे किती दिवसात देणार, एवढाच माझा इशारा आहे। अन्यथा आम्ही हे कार्यालय जागेवर ठेवणार नाही, एवढंच आम्ही सांगतो। जरी आमच्या आंदोलनाच्या केसेस झाल्या, काय झाल्या, आमचा जीव गेला तरी बेहतर, परंतु या अधिकाऱ्याला आम्ही आज सोडणार नाही, अशा हिशोबाने आम्ही माळशिरसमधून इथं आलोय। पण पाहतो या ठिकाणी शेतकरी संघटनेचे आणि शेतकरी ऊस उत्पादक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि अधिकाऱ्यांनी येऊन संबंधित कारखान्यांवरती कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी करताना ते आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।